भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केलाय। रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। मागील 24 तासात जिल्ह्यात सरासरी 105.975 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। जिल्ह्याच्या दक्षिण भागातील म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला। यामध्ये म्हसळा तालुक्यात सर्वाधिक 169 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील काही तासात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात। संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं। नदीकाठच्या तसेच समुद्रकिनारी असलेल्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आवश्यकतेनुसार त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माहिती देताना सांगितलंय की कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आलं आहे। तसेच संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी महाड येथे एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली असून परिस्थितीवर प्रशासनाचं बारकाईने लक्ष आहे। सर, रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे, काय परिस्थिती आहे नेमकी पावसाची आणि कशा पद्धतीनं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि एकूणच प्रशासन त्या विभागामध्ये कसं काम करत आहे? रायगड जिल्ह्यामध्ये यावर्षी साधारणपणे 21-22 जूनपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता आज सकाळपासून संततधार रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि काही अंश दक्षिण भागातही पाऊस पडत आहे। आज सकाळपासूनच आपली आंबा नदी जी आहे ती तिने इशारा पातळी ओलांडलेली आहे। बाकी इतर सर्व नद्या ह्या इशारा पातळीच्या खाली आहेत। जिल्ह्यातल्या ज्या 6 मुख्य नद्या आहेत तर त्या सर्व नद्याच्या पातळीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत। त्यानंतर आमच्याकडे काही ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहेत, त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसावर आम्ही लक्ष ठेवून आहोत। या अतिवृष्टीचा जो काही आजचा इशारा आहे तर तो सर्व गावांना देण्यात आलेला आहे। आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा आलेला आहे आणि रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्याच्या लोकांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। हे जे हवामान विभागाकडून अलर्ट्स जाहीर होतात तर त्या सगळ्या अलर्टच्या बाबतीत आम्ही गावोगावी आमच्या यंत्रणेच्या मार्फत सूचना देतो। आम्ही 225 गावामध्ये आमची एक ऑडिओ सिस्टीम पण ठेवलेली आहे की काही ज्या सूचना असतील तर त्या सूचना देण्यासाठी। त्यानंतर अशा अतिवृष्टीमुळे किंवा सतत पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका असतो। आज सकाळी आंबेनळी घाटामध्ये छोटी दरड कोसळली होती, आम्ही तात्काळ ती दरड आम्ही दूर केलेली आहे आणि त्या ठिकाणचा रस्ता चालू केलेला आहे। नदीकाठच्या गावांना इशारा देणे, दरडीच्या ठिकाणी लोकांना सावध राहण्याचा इशारा देणे आणि यापरी काही घटना जर घडली तर तात्काळ त्या ठिकाणी पोहोचणे आणि आपलं कामकाज चालू करणे, या पद्धतीने आम्ही कामकाज करत आहोत। जिल्ह्यातले जे काही दरडप्रवण गाव आहेत त्या गावामध्ये आम्ही आमचे पालक अधिकारी नेमलेले आहेत, ते अधिकारी त्या गावात राहून त्या गावाच्या परिस्थितीची आम्हाला सतत माहिती देत असतात। आम्ही सुद्धा आज रेड अलर्ट असल्यामुळे मुख्यालयी बसून आहोत, आम्ही कुठे दौऱ्यावरती जात नाहीत आणि इथून बसून सर्व परिस्थितीची पाहणी करतो आणि सर्व परिस्थितीवरती आम्ही नियंत्रण ठेवून कामकाज करतो। सर, एकूणच आपण पाहिलं आहे की यापूर्वीच्या घटनांचा जर पूर्व इतिहास पाहिला तर तळई असेल किंवा इर्शालवाडी असेल, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती दरड कोसळून। त्या अनुषंगानं आता सध्या धोक्याची ठिकाणं कोणती आहेत आणि नदीकाठची गावं असतील, समुद्रकाठची गावं असतील, त्यांना कशा पद्धतीच्या सूचना आपण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत? सर, जे 392 आपले दरडप्रवण गाव आहे तर त्या गावामध्ये आम्ही पालक अधिकारी नेमले आहेत आणि गावामध्ये आम्ही लोकांना सूचना दिलेल्या आहेत की अतिवृष्टी असेल, पाऊस चालू असेल किंवा जर रात्रीची वेळ असेल तर त्यांनी जिथे दरड कोसळण्याचा संभव आहे त्या ठिकाणी त्यांनी मुक्कामाला राहू नये। त्यांनी रात्रीचा मुक्काम जो आहे तो अतिशय सुरक्षित ठिकाणी, शाळेमध्ये किंवा त्या गावामधील समाज मंदिर असेल किंवा इतर सुरक्षित ठिकाण असेल त्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केलं पाहिजे त्या रात्रीपुरतं आणि त्यासाठी आमचे गावातले पालक अधिकारी त्यांना मदत करतात। नदीच्या काठचे पुराचे जे गाव आहेत त्यांना सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत। त्या सगळ्या गावामध्ये आम्ही हाय टाईड, लो टाईडच्या वेळा आम्ही प्रसिद्ध केलेल्या आहेत, त्याचे फलक आम्ही गावागाव लावलेले आहेत आणि त्या सर्व गावांना आम्ही अतिवृष्टीचा इशारा वेळोवेळी कळवतो। म्हणून पूर येण्याचा संभव असेल किंवा अतिवृष्टी होऊन भरतीची वेळ असेल तर त्या ठिकाणी आमचे प्रवण जे गाव आहे त्या गावचे सुद्धा लोक सावध राहतात आणि आम्ही त्यांना सातत्यानं सावध करत असतो। एकूणच रायगडची जनता असेल किंवा विद्यार्थी असतील, यांच्यासाठी कशा पद्धतीचं संरक्षणात्मक संदेश आपल्याकडून एक जिल्हाधिकारी म्हणून असेल? आम्ही जनतेला वारंवार हवामान खात्याच्या जे काही सूचना आम्हाला मिळतात त्या प्रसारित करत आहोत। सोशल मीडियामध्ये करतो, मीडियामध्ये करतो आणि
विविध माध्यमातून आम्ही त्या प्रसारित करतोच. अतिवृष्टी असेल किंवा आदल्या दिवशी रात्री जर खूप पाऊस झाला असेल तर त्या सगळ्या पावसाचा अंदाज घेऊन आम्ही शाळेतल्या मुलांसाठी गरजेप्रमाणे सुट्टीसुद्धा घोषित करतो. किंवा जर दुपारी जास्त पाऊस पडण्याची शक्यता असेल तर मध्यावधीतच शाळा सोडून देण्याच्या सुद्धा आम्ही सूचना देतो. कुठेही जीवितहानी होणार नाही, कुठलाही म्हणजे मिसॅप होणार नाही यासाठी आम्ही सतर्क राहून त्याबाबतचे वेळोवेळी निर्णय घेत असतो. सर, रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे, काय परिस्थिती आहे नेमकी पावसाची आणि कशा पद्धतीनं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि एकूणच प्रशासन त्या विभागामध्ये कसं काम करत आहे? रायगड जिल्ह्यामध्ये यावर्षी साधारणपणे 21-22 जूनपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता आज सकाळपासून संततधार रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि काही अंशी दक्षिण भागातही पाऊस पडत आहे. आज सकाळपासूनच आपली आंबा नदी जी आहे तिने इशारा पातळी ओलांडलेली आहे. बाकी इतर सर्व नद्या ह्या इशारा पातळीच्या खाली आहेत. जिल्ह्यातल्या ज्या 6 मुख्य नद्या आहेत तर त्या सर्व नद्याच्या पातळीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यानंतर आमच्याकडे काही ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहेत, त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. या अतिवृष्टीचा जो काही आजचा इशारा आहे तर तो सर्व गावांना देण्यात आलेला आहे. आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा आलेला आहे आणि रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्याच्या लोकांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. हे जे हवामान विभागाकडून अलर्ट्स जाहीर होतात तर त्या सगळ्या अलर्टच्या बाबतीत आम्ही गावोगावी आमच्या यंत्रणेच्या मार्फत सूचना देतो. आम्ही 225 गावामध्ये आमची एक ऑडिओ सिस्टीम पण ठेवलेली आहे की काही ज्या सूचना असतील तर त्या सूचना देण्यासाठी. त्यानंतर अशा अतिवृष्टीमुळे किंवा सतत पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका असतो. आज सकाळी आंबेनळी घाटामध्ये छोटी दरड कोसळली होती. आम्ही तात्काळ ती दरड आम्ही दूर केलेली आहे आणि त्या ठिकाणचा रस्ता चालू केलेला आहे. तर नदीकाठच्या गावांना इशारा देणे, दरडीच्या ठिकाणी लोकांना सावध राहण्याचा इशारा देणे आणि याउपरी काही घटना जर घडली तर तात्काळ त्या ठिकाणी पोहोचणे आणि आपलं कामकाज चालू करणे या पद्धतीने आम्ही कामकाज करत आहोत. जिल्ह्यातले जे काही दरडप्रवण गाव आहेत त्या गावामध्ये आम्ही आमचे पालक अधिकारी नेमलेले आहेत. ते अधिकारी त्या गावात राहून त्या गावाच्या परिस्थितीची आम्हाला सतत माहिती देत असतात. आम्हीसुद्धा आज रेड अलर्ट असल्यामुळे मुख्यालयी बसून आहोत. आम्ही कुठे दौऱ्यावरती जात नाहीत आणि इथून बसून सर्व परिस्थितीची पाहणी करतो आणि सर्व परिस्थितीवरती आम्ही नियंत्रण ठेवून कामकाज करतो. सर, एकूणच आपण पाहिलं आहे की यापूर्वीच्या घटनांचा जर पूर्व इतिहास पाहिला तर तळई असेल किंवा इर्शालवाडी असेल, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती दरड कोसळून. त्या अनुषंगानं आता सध्या धोक्याची ठिकाणं कोणती आहेत आणि नदीकाठची गावं असतील, समुद्रकाठची गावं असतील, त्यांना कशा पद्धतीच्या सूचना आपण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत? सर, जे 392 आपले दरडप्रवण गाव आहे तर त्या गावामध्ये आम्ही पालक अधिकारी नेमले आहेत आणि गावामध्ये आम्ही लोकांना सूचना दिलेल्या आहेत की अतिवृष्टी असेल, पाऊस चालू असेल किंवा जर रात्रीची वेळ असेल तर त्यांनी जिथे दरड कोसळण्याचा संभव आहे त्या ठिकाणी त्यांनी मुक्कामाला राहू नये. त्यांनी रात्रीचा मुक्काम जो आहे तो अतिशय सुरक्षित ठिकाणी शाळेमध्ये किंवा त्या गावामधील समाज मंदिर असेल किंवा इतर सुरक्षित ठिकाण असेल त्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केलं पाहिजे त्या रात्रीपुरतं आणि त्यासाठी आमचे गावातले पालक अधिकारी त्यांना मदत करतात. नदीच्या काठचे पुराचे जे गाव आहेत त्यांनासुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्या सगळ्या गावामध्ये आम्ही हाय टाईड, लो टाईडच्या वेळा आम्ही प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्याचे फलक आम्ही गावागाव लावलेले आहेत आणि त्या सर्व गावांना आम्ही अतिवृष्टीचा इशारा वेळोवेळी कळवतो. म्हणून पूर येण्याचा संभव असेल किंवा अतिवृष्टी होऊन भरतीची वेळ असेल तर त्या ठिकाणी आमचे प्रवण जे गाव आहे तर त्या गावचे सुद्धा लोक सावध राहतात आणि आम्ही त्यांना सातत्यानं सावध करत असतो. एकूणच रायगडची जनता असेल किंवा विद्यार्थी असतील यांच्यासाठी कशा पद्धतीचं संरक्षणात्मक संदेश आपल्याकडून एक जिल्हाधिकारी म्हणून असेल? आम्ही जनतेला वारंवार हवामान खात्याच्या जे काही सूचना आम्हाला मिळतात त्या प्रसारित करत आहोत. सोशल मीडियामध्ये करतो, मीडियामध्ये करतो आणि विविध माध्यमातून आम्ही त्या प्रसारित करतोच. अतिवृष्टी असेल किंवा आदल्या दिवशी रात्री जर खूप पाऊस झाला असेल तर त्या सगळ्या पावसाचा अंदाज घेऊन आम्ही शाळेतल्या मुलांसाठी गरजेप्रमाणे सुट्टीसुद्धा घोषित करतो. किंवा जर दुपारी जास्त पाऊस पडण्याची शक्यता असेल तर मध्यावधीतच शाळा सोडून देण्याच्या सुद्धा आम्ही सूचना देतो. कुठेही जीवितहानी होणार नाही, कुठलाही म्हणजे मिसॅप होणार नाही यासाठी आम्ही सतर्क राहून त्याबाबतचे वेळोवेळी निर्णय घेत असतो. अपन क्या अलर्ट मोड पर है, क्या कहेंगे, किस प्रकार उपाय योजना शुरू है? सर, अभी ये साल का बारिश है तो 20-21 जून से बारिश शुरू हो गया है. अभी फ़िलहाल में बहुत मूसलाधार बारिश जारी है पूरे हमारे डिस्ट्रिक्ट में. तो पूरे डिस्ट्रिक्ट में हम जो भी विलेजेस है जहाँ बाढ़ आने की संभावना है
जहाँ मतलब भूस्खलन होने की संभावना है, वो हर एक गांव में हमने लोगों को अगवा कर दिया है और आज शाम तक के लिए रेड अलर्ट जाहिर कर दिया है। तो लोगों का हमने अगवा किया है कि भाई आप सावधान रहिए और कहीं भी कोई भी मिसहैप ना हो जाइए और जो भी मतलब जो हवामान विभाग का जो अंदाज आता है वो हम बारंबार देते हैं। ये जो हमारे भूस्खलन प्रवण जो विलेजेस है उनके लिए 225 गाँव में हमने ऑडियो सिस्टम रख दी है और ये गाँव में हमने हमारे पालक ऑफिसर्स अपॉइंट कर दिए हैं। तो उनके जरिए हम बार बार उनको मतलब हमारे जो इशारा है वो देते रहते हैं और जो भी वहाँ सिचुएशन है उसका हम जायजा लेते रहते हैं और जो भी जरूरत है वो हिसाब से हम डिसीजन लेते हैं। या स्कूल के बच्चों को स्कूल जल्दी छुड़वाना हो या स्कूल के लिए छुट्टी अनाउंस करना हो या लोगों को मतलब घर से बाहर बेवजह न निकलने की भी हम बहुत बार इशारा करते हैं, क्योंकि अगर बारिश बहुत ज़्यादा है तो कहीं भी बाढ़ आने की संभव है, कहीं भी पानी भरने का संभव है। तो हर एक तरीके से हम लोगों को अगवा रखते हैं, हम लोगों को अलर्ट रखते हैं और कोशिश करते हैं कि कोई भी वहाँ पे जीवित हानि ना हो जाए। सर एनडीआरएफ की क्या स्थिति है, क्या किस प्रकार टीम को? एनडीआरएफ की एक टीम है आ गई है, वो महाड़ में स्थित है और महाड़ में ज़्यादा महाड़ तो फ्लड प्रोन है, वहाँ पे सावित्री नदी का पूर बारंबार आते रहता है, हिस्ट्री में बहुत है। तो वो जो महाड़ में जो टीम है एनडीआरएफ की, तो जहाँ जरूरत है वहाँ जाने के लिए हम उनको मूव कर सकते हैं और वहाँ से पूरा वो डिस्ट्रिक्ट हमारा कवर करते हैं। सर एनडीआरएफच्या टीम कशा पद्धतीनं आपण निमंत्रित केलेल्या आहेत? सध्या महाडमध्ये किती टीम आलेल्या आहेत आणि जिल्ह्यात एकूणच काय परिस्थिती आहे? सध्या महाड या ठिकाणी आपली एनडीआरएफची एक टीम आहे, तर ती टीम 24/7 तयार असते। जिल्ह्यामध्ये कुठेही काही जर गरज पडली तर आम्ही त्या टीमला तिथे रवाना करतो आणि महाड हे व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, केटीव्ही न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल।